महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक विधान परिषद निवडणुकीत या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महायुतीसमोरील बंडखोरीचं सर्वात मोठं संकट अखेर टळलंय. बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांची मोठी खेळी यशस्वी ठरली असून मुंबईतील हाय व्होल्टेज ड्रामा आणि मॅरेथॉन बैठकांनंतर गोकुळ गीत्यांनी माघार घेतल्याची अधिकृत माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या ठिकाणी मी विधान परिषदेच्या निवडणुका लढवतो. त्यापैकी 6 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी दिलेला आहे आणि तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती आणि ती सुरुवातीपासून होती. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले नरेंद्र दराडे पुन्हा शिवसेनेत गेले आणि मग त्यांच्या जागेवर शिवसेना टाकली झाला, हे खरं आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना. म्हणून आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाहीये, इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण मागे घ्यावा. या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे. आज सगळ्या चर्चेअंती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते, दादा या ठिकाणी आहे, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी होतो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्यांची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळालाय. नाशिकच्या जागेवर महायुतीत झालेली बंडखोरी ही प्रतिष्ठेची लढाई बनली होती. मात्र पडद्यामागे वेगाने फिरलेल्या राजकारणामुळे हा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर थेट चर्चा झाली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी गोकुळ गीतेंशी संवाद साधत त्यांची मनधरणी केली. त्यानंतर नाराजी बाजूला ठेवत गोकुळ गीते यांनी निवडणुकीत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले. नाशिकच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीवर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.